नमस्कार, मी दिनार सोने, माझं यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून. हे चॅनल समाजकारण म्हणजे सामाजिक जीवन, समाजकारण, राजकारण आणि कायदा या 3 विषयावर भाष्य करतं. हे मुद्दाम सांगतोय म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडेल नको की ॲट द लॉ पॉईंटमध्ये हा विषय कसा आला. समाजकारण, राजकारण आणि कायदा. आज भारताच्या थोडं प्राचीन संस्कृतीबद्दल बोलतो. जी माणसं भारत फिरलेली आहेत, नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, त्यांच्या लक्षात येईल त्यांनी देवळं पाहिली असतील. कित्येक देवळं पाहिलेली आहे, जसं पद्मनाभस्वामी टेम्पल केरळचं आहे, त्याच्यानंतर मीनाक्षीपुरम आहे, कांचीपुरम आहे. साऊथमध्ये तर कित्येक देवळं आहेत ज्यांचं स्कल्पचर म्हणजे शिल्पकला एवढी पुढारलेली होती त्या काळात. तुम्ही त्यांचे उंच उंच टॉवर बघा. मीनाक्षीपुरम, कांचीपुरम, पद्मनाभस्वामी मी स्वतः पाहिलेलं आहे. अतिशय उंच टॉवर आहेत त्यांचे. टॉवर म्हणजे काय म्हणतात आता टॉवरला मराठीत काय म्हणायचं, देवळाच्या वर केलेलं इमारत आणि अतिशय सुंदर शिल्पकला आहे, अतिशय सुंदर. मला प्रश्न पडतो की ते जे शिल्पकार होते त्यांना कोणी ऑर्डर दिली होती का, त्या काळचा राजा वगैरे संस्थानिक कोणी असेल त्यांनी, की एवढं तुम्ही सगळं बांधून द्या, मी तुम्हाला एवढं पे करीन म्हणून बांधलं असेल का? कधी कधी वाटते कलेसाठी कला म्हणून बांधलं असेल. मला शिल्पकलेची हौस आहे, मला शिल्पकला करायची आहे, शिल्प तयार करायचे दगडातून चांगलं, तर मी शिल्प तयार करीन आणि निघून जाईन. मला काय रेम्युनरेशनची गरज नाही. मला जीवनासाठी जेवढे पैसे लागतात तेवढे मिळाले, आय एम हॅपी, किंवा माझ्याकडे आहेत आय एम हॅपी, असे सुद्धा शिल्पकार असतील. कारण मला नेहमी प्रश्न पडतो की खजुराहोचं जे टेम्पल आहे, खजुराहो मध्य प्रदेशातलं, अजंठा वेरूळ आहे जे महाराष्ट्रातलं औरंगाबादच्या जवळचं, अशी कित्येक लेणी भारतात आहेत. म्हणजे ही 2 नावं मला माहिती आहेत, खजुराहो आणि अजंठा वेरूळ, हे मला माहिती आहे ती नावं. ॲक्च्युली याची कित्येक छोटी 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 लेणी जिकडे तिकडे. तर डोंगरात जाऊन हे शिल्पकला करायची. तिथल्या स्त्रियांचे पुतळे, त्या काळच्या स्त्रियांचे पुतळे घडवायचे, पुरुषांचे पुतळे घडवायचे, त्याच्यात काय रोमांचे प्रसंग दाखवायचे, इतर प्रसंग दाखवायचे. कोणी केलं असेल आणि कशासाठी केलं असेल? कारण डोंगरात जाऊन तू शिल्प कर म्हणून पैसे कोण देणार हो? म्हणजे इतका कुठला राजा उदार असेल किंवा रसिक असेल असं मला माहीत नाही ते, पण अजंठा वेरूळकर आय विल पे यू असं कोण म्हणेल? मंदिराचे एक वेळ म्हणतील कारण तिकडे दररोज लोक जातात. त्या काळी काही टुरिझमचा बिझनेस ॲडव्हान्स नव्हता की तू इकडे कर मग टुरिस्ट येतील, हा विचार त्या काळी काही नव्हता. तेव्हा खजुराहो, अजंठा वेरूळ या सगळ्या शिल्पांना मला वाटत नाही कोणी पैसे दिले असतील राजाने किंवा संस्थानिकांनी. शिल्पकारांनी कलावंतांनी ते आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी निर्माण केलेलं आहे. म्हणजे मी एक शिल्पकार आहे, चांगलं शिल्प घडवलं की मला समाधान मिळतं, ते मला वाटणारं समाधानासाठी खजुराहो आणि अजंठा वेरूळने तशी असंख्य लेणी निर्माण केलेली आहे. सोमनाथाचं देऊळ जशी ते 17 वेळा उद्ध्वस्त केलं आपण ऐकतो, पण हिंदू लोकांची, आता हिंदू हा शब्द ऑब्जेक्शनेबल आहे असं काही लोक म्हणतात, हिंदू हा धर्मच नाही असं काही लोक म्हणतात, काही लोक हिंदू धर्माच्या ऐवजी सनातन धर्म वापरतात. तर मी त्याच्याहून वेगळा शब्द वापरणार आहे, वैदिक धर्म. त्या काळात जे वैदिक धर्म म्हणजे वेद आणि उपनिषद यांना अनुसरून वागणारे लोक होते, म्हणजे आजच्या भाषेत ज्यांना हिंदू लोक म्हणतात, मी त्यांना वैदिक म्हणतो, आता आपण सोयीसाठी हिंदू म्हणूया. त्यांनी एवढी अप्रतिम शिल्प निर्माण केली, पण आपल्याकडे त्यांच्या संरक्षणासाठी काही व्यवस्थाच नाही आहे. मला नेहमी प्रश्न पडतो, ही जेव्हा टेम्पल निर्माण झाली पद्मनाभस्वामी, मीनाक्षीपुरम, कांचीपुरम, तेव्हा त्यावेळेचे जे लोकल राजे होते की जे लोकल कायदे करायचे, राजे असले तरी काही कायदे असतातच ना, कॉन्स्टिट्यूशन नसते त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन नव्हती पण कायदे होतेच की काही. तेव्हा जे कायदे केले तेव्हा तिथल्या राजांनी आणि संस्थानिकांनी या शिल्पांच्या रक्षणासाठी कायदा करायला हवा होता, सशस्त्र व्यवस्था ठेवायला पाहिजे होती. तुमची संस्कृती नुसती भव्य आणि उन्नत असून भागत नाही, त्याचे रक्षण करणारे हात पण लागतात हो. आता मला इथे हिंदूंना मूर्ख म्हणायचं आहे, पण काही इलाज नाही, म्हणावं लागेल. कारण मूर्ख हिंदूंच्या त्यांनी कधी इमॅजिनच केलं नाही की इकडे आक्रमण होईल आणि लोक आपल्या शिल्पांची वाट लावतील. हे कधी इमॅजिनच केलं नाही. इथे मला परत सावरकरांची आठवण होते, प्रतिकूल तेच नेहमी घडेल. सावरकर असं म्हणायचे, प्रतिकूल जे आहे, जे वाईट आहे तेच नेहमी घडेल, प्रतिकूल तेच घडेल. संरक्षण व्यवस्था नको तुमच्याकडे. आपण लक्ष ठेवा, आपल्या बायकोनी, सुनेनी, मुलीनी, आपल्या बहिणींनी सोन्याचे अलंकार केले तर काय आपण रस्त्यावर नेऊन ठेवतो सोन्याचा हार? त्याच्यासाठी संरक्षण व्यवस्था निर्माणच केल्या. बँका आहेत ना, बँकांनी ग्राहकांना दिलेले लॉकर ही संरक्षण व्यवस्था आहे, लक्षात घ्या.
आपले दागिने लॉकरमध्ये असले की सेफ असतात, आपल्या स्वतःच्या चावीशिवाय ते उघडतच नाहीत. अशी संरक्षण व्यवस्था त्या काळी हिंदूंनी काही निर्माणच नाही केली. आता त्र्यंबकेश्वरचं ते मी देऊळ पाहिलं, अतिशय सुंदर देऊळ आहे. पेशव्यांनी ते निर्माण केलं असं म्हणतात, पेशव्यांनी. आता थोरल्या बाजीरावांनी किंवा माधवरावांनी वगैरे ते मला माहीत नाही, पण पेशव्यांच्या राजवटीत झालेलं त्र्यंबकेश्वर टेम्पल आहे. संरक्षण व्यवस्था काहीच नाही तिथे. तुमच्याकडे देवळांकडे संरक्षण व्यवस्था नको का? तुम्ही असं म्हणत असाल आमचं एक कल्चर आहे, आम्ही किती कलाप्रेमी होतो, आम्ही किती रसिक होतो, आम्ही किती विद्वान होतो, आम्ही किती हुशार होतो, हे सगळं मला मान्य आहे, पण याचं रक्षण कोण करणार? मी खूप विद्वान आहे, मी खूप हुशार आहे, मी एखादं चांगलं पुस्तक लिहिलं तर आपण बुक डेपोत नेऊन ठेवतो की नाही ते विकायला? मग बुक डेपो काय आहे? विक्रीची एक जागा आहे आणि एक संरक्षण व्यवस्था आहे. 4 दिवस तुमचं पुस्तक नाही विकलं गेलं तरी बुक डेपोमध्ये बंद असतं ते कपाटामध्ये. बँक ही संरक्षण व्यवस्था आहे तुमच्या दागिन्यांसाठी. तशी ही संरक्षण व्यवस्था हिंदूंकडे नव्हती. हिंदूंना मला वाटतं याची काही जाणीवच झाली नाही की कोणी आक्रमण करेल आणि आमची अतिशय उत्कृष्ट शिल्पकला, त्या काळी चित्रकला होती की नाही माहीत नाही, पण शिल्पकला आणि चित्रकला असणारच. चित्रकला, आमचे वेद, आमची उपनिषदं, आमची संस्कृती, आमची राहण्याची वागण्याची पद्धत हे कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकेल हे आपल्याला कल्पना पण आली नाही. आणि सगळ्यात मोठा जोक म्हणजे मोहम्मद गोरी, मोहम्मद गझनी, त्याच्यानंतर तैमूरलंग, चंगेज खान, बाबर ह्या लोकांनी वारंवार आक्रमण करून देवळं तोडून टाकली. तरी इतकी देवळं आहेत, तरी इतकी प्राचीन देवळं अजून हिंदुस्थानात आहेत. एवढी देवळं तोडून उरलेली एवढी देवळं आहेत. आता सोमनाथाचं टेम्पल पण म्हणतात कोणीतरी, मला वाटतं मोहम्मद गोरी का गझनी, मला तर आठवत नाही, पण एक माणसाने तोडून टाकलं 17 वेळा. मला इतका राग येतो की एकदा तोडून टाकल्यावर तुमच्या लक्षात कसं आलं नाही की या दुसऱ्यांदा पण येईल? 17 वेळेपर्यंत पोचतोच कसा? एकदा टेम्पल तोडून टाकलं, 2दा तोडून टाकलं, काही तुम्ही संरक्षण व्यवस्था करत नाही. तुम्हाला माहिती नाही खैबर खिंडी हे लोक येणारे तोडून टाकणारे कुठून येतात? ते खैबर खिंडीतून येतात. मग तिथे तुमची संरक्षक दिवार नको का, वॉल नको का तिकडे प्रोटेक्ट करायला? म्हणजे हे लक्षात घ्या की आपण नुसतं सुंदर चांगलं असून भागत नाही. आपल्याकडे ते सुंदर आहे, मंगल आहे, पवित्र आहे, चांगलं आहे, त्याची रक्षण करणारी व्यवस्था असावी लागते. आपल्या घरातली आपली मुलगी बहीण कोणी बाहेर गेली, सुंदर असेल, ती नक्षत्रासारखी सुंदर असेल, तर आपण घाबरतो, रात्री फोन करतो, 7 वाजले अजून आलीस का नाही, 8 वाजले अजून आलीस का नाही. कशाला घाबरतो? तर कोणी आक्रमण करेल याची आपल्याला भीती वाटते ना. तर तशी भीती त्या काळी नव्हती की काय मला कळत नाही, किंवा मग हिंदू मूर्ख होते. म्हणजे हिंदू मूर्ख होते आता माझं कन्क्ल्युजन येणारच आहे. तुमच्यापैकी काही हिंदू धर्म स्वाभिमानी RSSचे असतील वगैरे तर त्यांना भयंकर दुःख होईल, मला शिव्या दे दिला पॉडकास्ट ऐकला तर. पण ही गोष्ट खरी आहे. आपली संस्कृती जगात सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे. जेव्हा इतर धर्म स्थापन सुद्धा झाले नव्हते, त्या काळाची संस्कृती आहे ही. इतकी तुमची प्राचीन सुंदर उन्नत संस्कृती असताना ती लयाला जाते, आक्रमण होतात, देवळं तोडली जातात आणि तुम्ही नुसते बघत नसता. याला पहिला रेजिस्टन्स केला माझ्या मताप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण, मग राणा प्रताप आणि मग छत्रपती शिवाजी महाराज. रेजिस्टन्स कोणी ऑफरच करत नाही ना. तर छत्रपती शिवाजीचा जन्म महाराष्ट्रात झाला, राणा प्रताप झाला, पृथ्वीराज चव्हाणच्या आधी कोणी प्रतिकार केला की नाही मला माहीत नाही. पृथ्वीराज चव्हाणच्या आधी कोणी प्रतिकार केला की नाही, तरी मला राजा रामदेवराय म्हणून होऊन गेले, पण त्यांचा काळ मला माहीत नाही. आणि त्यांची संरक्षण व्यवस्था किंवा इतकी कडवी किंवा शूर नसतील ते लोक. तर बघा, अजिबात संरक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक प्राचीन संस्कृती लयाला जात असताना वाचली. लयाला पण जाऊ शकली असती, ते जास्त दिवस इथे राहिले असते आणि देवळं तोडत गेले असते, लयाला पण गेली असती, पण ती वाचली. बघा कशी, म्हणजे आपलं नशीब चांगलं. तर बघा, नुसतं तुमच्याकडे एखादी चांगली गोष्ट असून चालत नाही, तर चांगली गोष्ट निर्माण करणं जसं महत्त्वाचं आहे तसं त्याचं संरक्षण करणं पण महत्त्वाचं आहे. यापुढे जरी काही लक्षात आलं तरी चालेल. धन्यवाद.